एखादी व्यक्ती भ्रष्टाचारी तुम्ही ज्याच्यावरती आरोप करताय ते एखाद्या व्यक्ती भ्रष्टाचाराचे आरोप असतील, एखाद्या व्यक्तीवरती गैरव्यवहाराचे आरोप असतील, तर याच्यामुळे गोपीचंद पडळकरांना पुन्हा व्यक्तिगत टीका करायचा अधिकार मिळतो का? माझा तोच प्रश्न परत आहे. तुम्ही मला मंगळसूत्र म्हणताय, हे चालतंय? ह्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय तुम्ही त्यांना? मंगळसूत्र चोर ते तुम्हाला कशासाठी तुम्ही विचारलाय? मीडियानं पण त्यांना विचारलाय प्रश्न का? कुठून विषय सुरू झाला? अरे कुठून विषय कुठूनही सुरू होऊ द्या, त्यांनी बोललं तर चालतंय. बरं ते म्हणतात तेव्हा तुम्ही काय म्हणतात तुम्हाला सांगू? तुम्ही ठीक आहे, त्यांनी तुम्ही टीका केली ना, तुम्ही त्याच्यावर जा ना, तक्रार करा ना. कशाला? मी तक्रार करत नाही. तुम्ही त्यांना उत्तर काय दिलं? कोणाची त्याचा तक्रार व्हिडिओ करायला जात नाही. गोपीचंदजी त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हो असू द्या ना. ते म्हटलं ना ते तुम्हाला जेव्हा मंगळसूत्र त्यांनी तुम्हाला त्यांनी बोललं पाहिजे ना, कुणाचं चोरलं सांगितलं पाहिजे ना. तुम्ही काय म्हटलं? मला माहित आहे मी काय बोललोय ते. बघा ना तो व्हिडिओ दाखवा. लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता? तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता? जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. मग काय महाराष्ट्रात काय 2, 3, 4 बायका कोणाला आहेत का नाही? गावात राहतात तुम्ही, मी पण गावात राहतो. काय चुकीचं आहे? त्यांनी त्याच्यावर खुलासा त्यांनी केला पाहिजे ना. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? गोपीचंदजी तुम्हाला ही व्यक्तिगत टीका वाटत नाही? व्यक्तिगत नाही. तुम्ही करा ना. अरे माझ्या गावात अशी किती तर लोक आहेत ज्यांची 2-2 लग्न झालेत. आपल्यात होत नाहीत का लग्न? 3-3 लग्न झालेत. तुम्ही मला जेव्हा मंगळसूत्र म्हणता, तुम्ही बोललं पाहिजे कुणाचं चोरलं, काय चोरलं, त्यात काय वेगळं आहे?